नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणीला सध्या सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली आहे। गव्हाच्या दरामध्ये मोठी घसरण होताना दिसली। दर 500 रुपयांनी घसरलाय, 2500वर आलाय आणि त्यामुळे भरघोस उत्पन्न होऊन सुद्धा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। जालना बाजारामध्ये कोबीची आवक वाढली, त्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते। 5 ते 6 रुपये प्रति किलो दरानं कोबी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। 1 कॅरेट कोबी 80 ते 100 रुपयांना विकला जातो आणि त्यामुळे कोबी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। मराठवाडा आणि खानदेशातील 5 जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग घेतला आणि यातील 10 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपलाय। या कारखान्यांनी आतापर्यंत 62,33,545 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलेलं आहे। राज्यामध्ये हस्तबहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे। हंगामाच्या प्रारंभापासून डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत। सध्या डाळिंबाला प्रति किलो 100 रुपयांपासून 175 रुपयांपर्यंत दर मिळतोय। मात्र डाळिंबाला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे उत्पादनामध्ये 30% घट होण्याची शक्यता आहे। परभणीमध्ये खरीप हंगामातील गहू काढणीला वेग आला, मात्र मजूर मिळत नाहीये, त्यामुळे गहू काढणीसाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती दिली। जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड केली असल्यामुळे उत्पन्नात सुद्धा वाढ होणार आहे। देशामध्ये मक्याला यंदा चांगली मागणी आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मक्याचे भाव स्थिर आहेत। मक्याला सरासरी 2100 ते 2300 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। मक्याच्या भावामध्ये पुढील 2 ते 3 आठवडे काहीसे चढ उतार राहतील अशी शक्यता आहे। बुलढाण्यामध्ये खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। त्यामुळे 40,000 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 17,000 पोत्यांची विक्रमी आवक झाली आणि यामध्ये सर्वाधिक 7,000 पोती हरभरा, 5,593 पोती तूर आणि 3,485 पोती सोयाबीनची आवक झाली। तर सध्या हंगाम सुरू असल्यामुळे आणि नाफेडमध्ये शेतमालाची खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। ऊन वाढल्यामुळे बाजारात काकडीला चांगली मागणी आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये काकडीला सध्या 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। मात्र बाजारातील काकडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे। राज्यातील पपईला सध्या बाजारात चांगली मागणी असल्यामुळे पपईचे वाढलेले भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत। पपईला सध्या 1,700 ते 2,000 रुपये इतका भाव मिळतोय। तर यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच आहे, त्यामुळे आवक सुद्धा मर्यादित आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सुरू झालेली आहे। सुरुवातीला आवक कमी असून येणाऱ्या दिवसांमध्ये आवक वाढेल अशी शक्यता आहे। किरकोळ बाजारामध्ये कांद्याला 20 रुपये प्रति किलो दर मिळतोय, तर येत्या काळामध्ये आवक वाढल्यामुळे दर आणखी कमी होऊ शकतो। अकोल्यातील अनेक केंद्रांवर तूर खरेदीचा मुहूर्त रखडलाय। हमीभावानं तूर खरेदी आणि नोंदणी प्रक्रियेचे आदेश शासनानं दिलेत, मात्र केंद्रांवर सोयाबीनची आवराआवरच पूर्ण झाली नाहीये, त्यामुळे तूर खरेदी सुरू झाली नाहीये। त्यामुळे शेतकरी तूर खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत।